हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी घोडगंगा किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रेची सांगता पहिल्या टप्प्यातली सांगता आज या ठिकाणी होत आहे। मल्लिकार्जुनाच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आजची सांगता आहे। मी मल्लिकार्जुनालाही वंदन करतो। या ठिकाणचे आमचे सगळे संस्थापक ज्यांना ही संस्था उभी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांनाही वंदन करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनाही वंदन करतो। आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे, ज्यांनी या भारतामध्ये जय जवान जय किसानचा नारा निर्माण केला आणि त्याच नाऱ्याच्या आधारावरच खऱ्या अर्थानाचा हा नारा आपणही या घोडगंगेच्या माध्यमातून उभा केलेला आहे। उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी, समोर बसलेले सुद्धा, वर जागा नसताना सुद्धा सगळे बसलेले समोरचे पदाधिकारी, सगळेच जण खऱ्या अर्थानं ही पदयात्रा उत्तम रीतीनं करण्यासाठी ज्या ज्या गावामध्ये आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, चहाची असू द्या, नाश्त्याची असू द्या, जेवणाची असू द्या, राहण्याची असू द्या, झोपण्याची असू द्या, या पदयात्रेमध्ये 11 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीचं लोकांनी योगदान दिलं। त्याबद्दल त्या सर्वांसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं। स्वर्गीय आनंदरामजी आचार्य महाराज या गावचे आणि या नगरीचे खऱ्या अर्थानाचे जनक, ज्यांना हे गावही चालवलं, गावची व्यवस्था चालवली आणि याच भूमीमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना उभा राहावा या उदात्त हेतूनं या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने ही जमीन दान दिली, बक्षीसपत्र दिलं, त्याही मी सगळ्यांना खऱ्या अर्थानाचं वंदन करतो। मित्रांनो, गेली 11 दिवस आम्ही सर्व हा प्रवास करत असताना व्यासपीठावरचे बरेचसे लोकांनी कधी आपणच सांगताना सांगितलं, सुधीर शेठ आपण सगळ्यांनी जे नियोजन केलं, राहुल दादा, रवी बापू, 1 दिवस या लढ्यासाठी आपण द्या। सगळ्यांना सगळे दिवस देता येतील असं अजिबात नाही, परंतु काहींनी 2 दिवस दिले, काहींनी 1 दिवस दिला, काहींनी 5 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, 9 दिवस, जसं जमन तसं प्रत्येकाने वेळ दिला आणि त्याच्यामुळं हा लढा यशस्वी झाला। हा लढा आपण कशासाठी निर्माण केला? घोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्यांच्या हातात 25 वर्षे ही सत्ता असताना गेल्या वर्षीही बंद आहे, ह्याही वर्षी बंद आहे, परंतु आमदार अशोक पवार मात्र हा कारखाना गेल्या वर्षी हंगामात बंद आहे असंही सांगितलं नाही आणि ह्याही हंगामात बंद राहणार आहे हे असंही सांगत नाही। म्हणून कालच्या जनरल मीटिंगला सगळ्या जणांनी व्यासपीठावरील सगळ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तरं नव्हती, म्हणून त्यांनी 2 दिवस अगोदर नियोजन केलं की हे विचारणारे प्रश्न त्याची उत्तरं आपल्याकडे नाही, कसल्याही परिस्थितीत सभा ही उधाळून लावली पाहिजे, त्याच्या प्रयोजनाप्रमाणे आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे ही सभा उधळली गेली। त्याच ठिकाणी आपण राहुल दादा पाचरण्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच वेळेस आपण लगेच टर्न मारला, 85% लोक आपल्या बाजूला बसली, 15% लोकांच्या त्यांना सभा घ्यावा लागली। सभा असताना देखील सोडून राष्ट्रगीत होऊन सुद्धा त्यांना 2 तास तिचं बसावं लागलं। ही या तालुक्याच्या जनतेने त्यांना दाखवून दिलेली किंमत। मला आपल्याला या निमित्तानं काय सांगायचंय, घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू व्हावासाठी आपलं आंदोलन आहे, आपला प्रवास आहे। स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे या तालुक्याचे माजी आमदार, संघर्ष योद्धा, या तालुक्यातल्या 6 निवडणुका लढवल्या, 2 निवडणुकीत विजय झाला आणि या माणसानं या तालुक्यामध्ये सहकार वाचला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे, याच्यासाठी 12 वर्षापूर्वी पदयात्रा काढली, असंख्य माणसं जमा केली, तालुक्यात ज्या ज्या लोकांना राजकारणामध्ये बळ दिलं, ताकद दिलं, अशी सगळी सैन्य जमा केलं आणि हा लढा उभा केला। त्यावेळेस आमदार बाबूरावजी पाचरणे सांगायचे की हा कारखाना बंद पडणार आहे, लोकांनी विश्वास ठेवला नाही। आज 12 वर्षानंतर कारखाना बंद आहे का नाही? परंतु नाही ठेवला त्यांच्यावर विश्वास। लोकप्रतिनिधी असताना देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। आमदार अशोक पवारांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला। मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये दादा आमचा अख्खा पॅनल पूर्णपणे सपाट झाला। त्याच्यानंतर निवडणूक आली, पदयात्रा झाली,
संपूर्ण पॅनल 21 रद्द केलं बो लोकांनी. आणि त्याच्यानंतर कालची निवडणूक झाली. आम्ही लोकांना स्पष्टपणानं सुधीर शेठ आम्ही सगळेजण सांगायचो, आम्ही मताला नाही पण उसाला 3000 रुपये बाजारभाव देणार. अशोक पवार म्हणायचे इकडं खरं असतं का, यांचा काय अभ्यास आहे का, यांनी कुठं चालवा का, कोणत्या साखर कारखान्यात असं असतं का, महाराष्ट्रात अशी कोणती साखर कारखानदारी आहे का, अगोदर कोण सांगते यावर 3000 रुपये बाजारभाव देईन. परंतु मित्रांनो आम्ही ठणकून सांगत होतो मताला नाही पण उसाला 3000 रुपये बाजारभाव देणार. दिले का नाही? गेल्या वर्षी सगळ्या साखर कारखान्यांनी 3000च्या पेक्षा जास्त भाव, 3000, 3100, 3200, 3400, 3600, 3700, 71 पर्यंत साखर कारखान्यांनी बाजार दिले. आणि आम्ही बी अभ्यास केलेला आहे. आम्ही कारखाना किती पैसे देऊ शकतो सांगू शकतो, आणि अशोक पवार कारखान्यातून किती पैसे मिळू शकतो हे बी आम्ही सांगू शकतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या प्रवासामध्ये आपण साखर कारखान्याची जी पोलखोल करत राहिलो, साखर कारखान्यात नेमकं झालंय काय, वास्तव लोकांच्या पुढे यावा. जे जनरल मीटिंगला बोलून देत नाहीत, मग अशी बाबासाहेबांनी सांगितलं आमची जनरल मीटिंगच काय माझ्या स्वरूपाची मीटिंग. अरे सहकार्यांनी 3700 रुपये बाजारभाव दिले, त्यांची रात्री 12 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मीटिंग चालली. काय माणसे, आम्ही सांगितलेला सल्लाच घ्यायला पाहिजे, परंतु आम्ही सांगितलं की ती तक्रार समजतात. ही सवय या माणसाला लागली. कार्यकर्त्यांनी चांगलं सांगितलं की त्याच्यावर गुराखला, आमका सांगितलं की त्याच्यावर गुराखला, संचालकांनी काय चांगलं सांगितलं की त्याच्यावर, ही सवय लागली ह्या माणसांना. म्हणून हा कारखाना बंद पडत असताना 25 वर्षात साखर कारखान्यांनी काय दिलं हे तपासण्याची गरज आहे. 25 वर्षात साखर कारखान्यावर इमारत आहे का? नाही. तिथं काय एमडीला बसायला, शेतकी अधिकाऱ्याला बसायला, चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट यांना जागा अजिबात. प्रशासकीय इमारत नाही. कारखान्यावर शाळा आहे का, कॉलेज आहे का, मंगल कार्यालय का, सभासदांच्या मुलांची मुलींची स्वस्त मध्ये लग्न व्हावा, काय काही नाही. कामगार असो, लेबर ऑफिसरला बसायला जागा ना, काही नाही. या माणसानं 25 वर्षात सभासदांना काहीच दिलं नाही, तरी लोक म्हणतात बस. माळेगावच्या बरोबरीचा 2009 साली आपला कारखानाचा माळेगावचा बाजारभाव 1 होता. बरोबरीचा बाजारभाव देणारा गोडगंगा होता. आज माळेगावच्या गोडगंगेच्या बाजारात 1400 रुपयाचा मित्रांनो फरक आहे. काय परिस्थिती कोणी केली? आणि ते कारखाने चालू आहे, हा बंद आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे हा साखर कारखान्यामध्ये. अशोक पवार, तुम्हाला या सभासदांनी 22,000 सभासदांचे प्रपंच चांगले चालावा या उद्देशाने ही साखर कारखानदारी उभी राहिली. लोकांना कर्जाच्या खाईत डुबवलं, 22,000 सभासदांचे प्रपंच रसातळाला लावले आणि त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम आमदारांनी केलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे? अरे हे सांगायचं धाडस आमचं आहे. सगळ्यांचं धाडस आम्ही बोलतो, आम्ही सांगतो. आमच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्या. 4 संचालक घेऊन आलेला तू माणूस, आम्ही 9 जणांनी तुला पाठिंबा दिला, अजितदादांचा शब्द शिरसा बंदे मानला, म्हणून तू या साखर कारखान्याचा चेअरमन झाला. माझं डिझेलचं सांगतो काय? अरे साखर कारखाना तो रिकामा केला, तुला लाज वाटली पाहिजे. आणि माझ्या डिझेलचं याचं काहीच सांगू नको. तुझ्या गाडीत कल्याण नगरची कुत्री फिरत होती, एवढं मी तुला सांगतो. अरे 22,000 सभासदांचा प्रपंच या माणसानं मोडला, तरी तालुक्यात लोक म्हणतात ती लय बोलतात. सुधीर शेठ, नामकेन तमकेन, राहुल दादांनी लय बोलायला लागले. रवी बापू, कधी बोलायचं, कुणी बोलायचं, कुणाला तरी बोललं पाहिजे. अरे 600 कामगारांची कंबरडं मोडली, रोजानी बाया त्यांच्या खुरपाय जायला लागल्या. त्याचं रिटायरमेंट आलं, त्याला कामाला जायचं आणि त्याच्या बायकोला सुद्धा कामाला जाता येणार. मी बऱ्याचशा वेळा मित्रांनो या प्रवासात सांगितलं, मला पाहत असताना 2 कर्मचारी बायकोला आणि त्यांना घेऊन मोटरसायकलवर गेले. मी दिसतोय म्हणून इतकी जोरात त्यांनी गाडी बाजूला काढली. नंतर विचारलं मी, मला काय बार करी लय जोरात गेली? ते म्हणले आम्ही रोजानी कामाला जातोय. मित्रांनो, ज्या साखर कारखान्यात आम्ही प्रचंड चांगलं काम पाहिलं आणि वैभव पाहिलं, त्या कर्मचाऱ्याला ही वेळ आहे. हा माणूस
कुणाचंच भलं होईल अशी एकही गोष्ट. आता ते थांबलेत ना, बंद का म्हणत नाहीत, कामगार माझ्या अंगावर ह्या विधानसभेला येऊ नयेत म्हणून ते बंद नाही, हे ठणकावून सांगतो मित्रांनो. 6000 सभासद मयत झाले. तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत. 6000 माणसं मध्ये सभासद मयत झालेत. त्याच्या निम्म्यापैकी तुम्ही 10व्याला मैतीला वर्ष श्राद्धाला गेला असताना आता बी जाता. तुम्हाला नाही त्यांचा शेअर ट्रान्सफर करता आला. कोणी करायचा? करायचाय कोणी हा? अरे उद्या तुम्ही विधानसभेला कोणत्या निवडणुकीला मतदान मागायला ह्या लोकांच्या ह्या कामगाराच्या आणि या वारस नोंदी करणाऱ्या ज्यांच्या रखाड्यात त्यांच्या घराकडे जाताना तुमची पावलं वळखा. तुम्हाला ही माणसं जाब दिल्याशिवाय, उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कोणी करायचं ही? या साखर कारखान्याच्या ट्रॅक्टरवर कर्ज उचललंय, त्यांना नोटीस आल्यात, बँकेने त्यांचं थांबवलंय. बँकेचा अधिकारी आणि डिपार्टमेंट घेऊन यांच्याकडे गर्क घालायला सुरुवात झाली आणि ही माणसं गायब व्हायला लागले. ती म्हणले आम्हाला नोटीस आली, पोलीस दारात येते. दादा पाटील काय करू? म्हणलं काय करू नका, आम्हाला काय आता इतरून उपयोग आहे, तुम्ही शेलारवाडीवर जाता. मित्रांनो, फसून सहाय्य घेतल्यावर काय होतं? आणि मग अशा पद्धतीने ही सगळी यंत्रणा या माणसानं बदनाम केली. 22-24 किलोमीटरच्या परिघामध्ये ऊस असताना 24-26 लाख टन ऊस उभा असताना सुद्धा ह्या माणसानं कारखाना बंद पाडला. आमची सगळ्यांना इतकी लाज आम्हाला वाटायला लागली. तू लाजच सोडून दिली, आम्हाला फक्त आता लाज वाटायला लागली. कर्ज मागतो, कर्ज अरे भीक मागितल्यासारखं कर्ज मागायची. ज्या वारे गुरुजी सारख्यांनी एक शिक्षण संस्था चालवली, इथं वाघ नावाचा पोरगा आहे. कुठे इथं आहे का? वाघ नावाचा पोरगा आमच्या बरोबर पायी चालला. याचं टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करा. वाबळेवाडीच्या शाळेत शिकणारा पोरगा. अरे वाबळेवाडी त्या तिकडं ती चांगली चाललेली जिल्हा परिषदेची शाळा, तुझी नीटली एकही शाळा शिक्षण संस्था न चांगली चालवता, तुझी एकही शिक्षण संस्था चांगली नाही, तुझी डेअरी चांगली नाही, तो काय काय काढलं त्या सगळ्या बंद पाडल्या. त्या वाबळेवाडीच्या शाळेची चौकशी केली, तो मुलगा आमच्या बरोबर पायी चालला. अरे वारे गुरुजींसारखा माणसाची चौकशी व्हावी, ती शाळा बंद करावं. विधानसभेत प्रश्न कोणता मांडला पाहिजे? ती त्या वाबळेवाडीच्या शाळेचा. आणि त्याच्यानंतर दुर्दैव आहे आपलं, परत घोडगंगेला कर्ज द्या म्हणून आमदार अशोक पवारांनाच विधानसभेत प्रश्न मांडावा लागला. ही लाजिरवाणी गोष्ट या तालुक्यात या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे. आम्हाला लाज वाटायला लागली. तुम्हाला लाज वाटतच नाही, तुम्ही लाज सोडून दिली. आम्हाला लाज आहेत. अरे आम्ही त्या साखर कारखान्यात 25 वर्षे एक निवडणूक सोडल्यावर मी सतत साखर कारखान्यात आहे. 10 वर्षे 2009 पर्यंत साखर कारखाना चांगला असताना हा डब्यात गेलाच कसा? दिल्लीच्या पुरस्काराला बी आम्हीच जायचो, महाराष्ट्रातले पुरस्काराला आम्हीच जायचो. VSIचे पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचं, इतकं भारी वाटायचं. अरे हे पुरस्कार बंद झाले, तुला लाज कशी वाटत नाही ह्या साखर कारखान्यात? म्हणजे इतकं बेभान झालं. आणि मग विधानसभेच्या दालनात प्रश्न मांडला, घोडगंगाला कर्ज द्यायला पाहिजे. 22,000 सभासदांचा प्रश्न आहे. मित्रांनो, ते नंतर गेले कोर्टात. कोर्टात गेल्यामुळे इतकं चांगलं झालं सुधीर शेठ, एकही डॉक्युमेंट आम्हाला कारखान्यावर मिळत नव्हतं. ते बिचारे कोर्टात गेले, अजितदादांना किंवा सरकारला नमुना दाखवाय गेले. सगळ्यांना कर्ज दिलं ना, आम्हाला दिलं नाही. आज त्यांना सगळी कागदपत्र आम्हाला द्यावा लागतात. म्हणजे खरं डॉक्युमेंट लिहावं लागतं, नाहीतर FRI यांच्यावर सुद्धा दाखल होईल. कारखाना इतका सोपा समजू नका. कोर्टाचा कागद त्यांना सुद्धा माहिती. ते बी वकील आहेत, ते BSc ॲग्री आहेत, ते शिकलेले आहेत, पण त्यांनी अजिबात साखर कारखान्याचा अभ्यास केला नाही. अभ्यास जर केला असता तर घोडगंगा बंद पडला नसता. अभ्यास तुमचा व्यंकटेशचा, मग घोडगंगेचा अभ्यासाची पुस्तकं फाटून गेली का त्याची पानं फाटली? काहीच नाही. म्हणून प्रत्येकानं या गोष्टींची उणीव आपल्याला या निमित्तानं मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचंय. काय काय केलं यांनी या साखर कारखाने? आम्ही सगळ्या पदयात्रेत सांगितलं. आपण सुधीर शेठ पवार साहेबांकडे गेलो म्हणतो, अजितदादांकडे गेलो म्हणतो, अजितदादांकडे नाही गेलो म्हणतो, इकडं तू कुठे जा. कारखाना बंद का केला याचं उत्तर आम्हाला पाहिजे. गावोगावी लोकांनी सांगितलं.
कारखाना बंद, तुला आमचं गाव बंद. एकच नारा लोकांनी समजलाय, कारखाना बंद, तुला आमचं गाव बंद. कारखाना चालू कर, तुला आमचं गाव चालू. कुलूप लाईन केली ना चालू कर. अरे ही परिस्थिती तू आणली, घराला कुलूप लावायची परिस्थिती आणल्याला लोकप्रतिनिधी तरी कुलूप लावाय काय लागतंय? आम्ही तुमचं अजून लय खाजगीत शिरत नाही. मी मगा बऱ्याचशा वेळा सांगितलं मित्रांनो, अशोक बापूंनी अजितदादांच्या बद्दल बोलणं इतकं खोटं आहे. अरे ज्या माणसानं 25 वर्षाची हयात खर्च केली, पाडासारखा हा माणूस त्याच्या पाठीमागे उभा राहिला, 3 विधानसभेच्या निवडणुका 2 विजयी झालेला, कारखान्याची सत्ता 25 वर्षाची तुझ्या ताब्यात 4 संचालक येऊन तुला दिली, जिल्हा परिषद दिली, जिल्हा बँक दिली, जिल्हा परिषदेचं सभापती केलं, ही सगळी पदं दिलं तरी अजितदादांकडे सोडतो. तू आज अजितदादांवर बोलतो. या तालुक्यात तुला सुद्धा मित्र सोडणार नाही, तू लक्षात ठेव. पवार साहेबांचं, अरे पवार साहेब दैवत आमचं, आम्ही सुद्धा पवार साहेबांच्या बरोबर 2-2, 3-3 पिढ्या आम्ही काम केलेलं आहे. पवार साहेब म्हणतात का तू कारखाना बंद पाड, तू तरीत ये म्हणते का? तू कारखाना बंद पाड, वाह वाह वाह, पण तू तरीत ये. अरे काय लोक आपल्या तालुक्याचे आमदार येतो, कारखाना बंद पाडलाय, वाघोलीला डान्स चाललाय, झिंगाट गांध्यावर अख्खं कुटुंब नाचतंय. राव झिंगाट काय गाणं मला येत नाही, ती झिंगाट गाण्यावर नाचत येत राही. कारखाना बंद, कारखान्या गोडगंगेची साखर नाही, व्यंकटेची साखर वाटली, वाटाणा का वाटाणा. पण 1-2 दिवस अगोदर लोकांना माफी मागून मला हा कारखाना चालवता येत नाही, ह्या वर्षी बंद राहील, मला मात्र व्यंकटेची साखर. आणि मग मी म्हणतो ती काय चुकीचं आहे का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे ह्यांना बी दिवाळी, ह्यांना दसरा, यांचं बी गट बसल्यात का तुझंच एकट्याचं गट? कुणी केलं बेकारी झाली फार साखर कारखान्याचे, कर्ज कसं काय झालं? मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, आता परत एकदा त्याची उजळणी करतो. उद्याच गट बसणार आहेत प्रदीप दादा, उद्याच गट बसणार आहेत. रासूबाईच्या मंदिरात जा, तिथं बसा, तिचं पायाचं कुकू कपाळाला लावा आणि स्नांत निवांत 2 तास बसा. हा कारखाना कसा खाली बसवला त्याचं उत्तर तुम्हाला रासूबाई देईल, एवढं मी तुम्हाला ठणकून सांगतो. कशाला खोटं बोल? पवार साहेबांचं ते सांगत आहेत. पवार साहेब, अरे पवार साहेबांचं बी जाऊ दे. पवार साहेबांनी भूमिपूजन केलेली आम्ही प्रवासात सांगितलेली गोष्ट आहे बरं का. पवार साहेबांनी या गोडगंगा कारखान्याची 91 साली भूमिपूजन केलं, पायाभरणी केली. त्याची कोण शिला या माणसाने लावली नव्हती. हा लढा काय देऊ शकतो बघा, लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा. परवा दिवशी यांनी कोण शिला रात्रीची बसवली मित्रांनो, सहानुभूती दाखवायला. परत हा याचा फोटो नाही काय नाही पवार साहेबांकडे, आम्ही बी सगळे. परंतु तुला रात्रीची का व्हायना पण पवार साहेबांच्या, आणि कशाची निष्ठा? पवार साहेबांच्या गाडीवर लाथा मारणारी माणसं निष्ठावंत होऊच शकत नाही, लक्षात. अनेक लोकांच्या चुलीत पाणी होतं. अरे किती ड्रायव्हर, कंडक्टर, आमके तमके आमचे कितीतरी, या पोरांचं मला बघितलं ना इतकं वाईट वाटतं. परंतु या माणसानं काय, म्हणून कोण चिलेचा फोटो बी आम्ही आता टाकलेला, आता सुधीर शेठ जवळ दिला तो डेव्हलप होईल. त्यांना आहे ना, त्यांना सोडून सांगण्याचं आहे. म्हणजे मूर्ती बारीक आहे, पण त्यांना त्या सगळ्या रवी बाप्पू स्पष्ट, ज्यांचं बाप्पूंच्या आमदारांच्या बरोबर राहिल्यामुळे त्यांचं सगळं कौशल्य, बाप्पू निष्ठावंत आहे, त्यांच्या बरोबर निष्ठेने राहिले. परंतु तुम्ही जर त्यांची चेष्टा केली तर ते मात्र ठेवणार नाही. राहुल दादाला का मानतो? बाप तुझा, म्हणजे बाबूराव पाचरणेंनी हा लढा केला, राहुल दादा पायी चालला, त्याला सुद्धा टाळ्याच्या गजरात अभिनंदन करतो. दादा तुला सलाम आहे, तुझ्या बापाने हा लढा उभा करताना तो केला, मात्र कारखाना बंद होईल आणि तुला करावं लागतं कारखाना चालू होण्यासाठी. याच्यामध्ये फरक आहे. कैलास पाटील, आमके तमके, लय जण, रामभाऊ असू द्या, आबासाहेब असू द्या, हे सगळ्या मंडळींचं योगदान याच्यामध्ये आहे. या सगळ्यांना, राजेंद्र कोरेकरांपासून, ही नियोजन करणारी, चालवायचंय कसं, बोलायचंय कसं, कोणत्या गावात आपल्याला जायचंय, कुठं आपल्याला मुक्काम केला पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला मित्रांनो, अशोक बाप्पूंवर बोलणं एवढी सोपी नाही, सोपी गोष्टच नाही. आणि त्यांची लोक आम्हाला म्हणतात की काहीच नव्हतं बरं का, पण ही 2-3 जण फक्त लय बोलतात तालुक्यात.
कोणीतरी बोलावं लागतंय, कोणीतरी आवाज उठवावा लागला. आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर, अरे नोटीस आलं, 41 संचालकांना नोटीस आलं. सुधीर शेट्टी सांगितलं 82 कोटी 84 कोटी 41 डायरेक्टरला. मग चेअरमननी सांगायला पाहिजे ना, आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. संचालकांना अजिबात तुम्ही घाबरू. आणि जनरल मीटिंगच्या अगोदर 3 दिवस आम्हाला ती नोटीस आली. काय आम्हाला वाटलं नाही, त्याच्यानंतर बी काय नाही. मी नंतर त्या बाकीच्या संचालकांना विचारलं तुमचं तरी काय झाले का, ते म्हणले काहीच नाही. त्यांनी सांगितलं का ही नोटीस आली, मी त्याला जबाबदार आहे. मी तुम्ही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.